नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. पुढील 4 दिवस श्रींच्या पालखीचे आरआरसीवर लाईव्ह दर्शन. शनिवारी श्रींची पालखी अकोल्यात होणार दाखल. %54 शेतकऱ्यांना संस्थात्मक पीक कर्ज पुरवठा. खासगी सावकारांकडे जाण्यासाठी प्रवृत्त करते कोण? पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टांपासून दूर आहेत बँकर्स. शेतकऱ्यांच्या हितासाठी खासदार धोत्रे देतील का लक्ष? जिल्ह्यात रेनकोट, छत्री, ताडपत्री विक्री वाढली. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची खरेदीकडे धाव. कोट्यवधीच्या अंडरपास बरोबर उड्डाणपुलाचे वाजले 12. शहरातील मुख्य रस्त्यावर धबधब्याचा फिल. आता सविस्तर बातम्या. गुरुवारी श्रींची पालखी शेगावातून पंढरपूर येथे रवाना होत आहे. आरआरसी नेटवर्क पुढील 4 दिवस श्रींच्या पालखीचे थेट प्रसारण करणार आहे, तेव्हा आरआरसीच्या YouTube, फेसबुक चॅनलला भाविकांनी नक्की फॉलो करा. राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संतनगरी शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या पालखीची अकोलेकरांना दरवर्षी प्रतीक्षा असते. यंदा पालखी 13 जून रोजी आषाढी वारीसाठी पंढरपूरसाठी मार्गस्थ होणार आहे. अकोला शहरात तिसऱ्या दिवशी म्हणजेच येत्या शनिवारी आणि रविवारी पालखीचा मुक्काम असणार आहे. शेगावमधून निघणाऱ्या पालखीचा सोहळा पाहण्यासाठी अकोलेकर हजेरी लावतात. 13 जून रोजी सकाळी श्रींची पालखी संतनगरी शेगावातून पंढरपूरकडे मार्गक्रमण करेल. यंदा पालखीचे 55वे वर्ष असेल. शेगाव ते पंढरपूर 33 दिवसांची पायी वारी करून वारकरी पांडुरंगाचे दर्शन घेणार आहेत. 700 वारकऱ्यांचा हा मेळा असणार आहे. पालखीच्या पहिल्या दिवशी रात्री पारस येथे मुक्काम राहील. पुढील 4 दिवस आरआरसी नेटवर्क श्रींच्या पालखीचे लाईव्ह दर्शन टीव्ही, मोबाईल, सोशल मीडिया, YouTube, फेसबुकवर करणार आहे. भाविकांनी या लाईव्ह सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन आरआरसी नेटवर्क करीत आहे. जिल्ह्यात 4 संस्थांमार्फत शासकीय स्तरावर शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा होतो, पण यंदा खरीप हंगामात केवळ 54% पीक कर्ज उपलब्ध करण्यात आले असून इतरांचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. पीक कर्ज पुरवठा करताना बँकांच्या नाकर्त्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना सावकारांचे पाय धरावे लागणार आहेत. याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जात आहे. जिल्ह्यात दरवर्षी 1,60,000 शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात येते. यंदा मात्र उद्दिष्ट घटविण्यात आले. ते 1,30,000 शेतकरी खातेधारक निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या खरीप हंगामापेक्षा यंदा थेट 30,000 शेतकऱ्यांना प्रशासनाने कुठे गायब केले असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर यंदा 1,300 कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून केवळ 701 कोटींचे उद्दिष्ट पूर्ण केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे जवळपास 45% उद्दिष्ट प्राप्ती अद्याप बाकी आहे. राष्ट्रीयकृत बँक शेतकऱ्यांना साथ देत नसल्याचे चित्र आहे, तर खासगी क्षेत्रातील बँका शेतकऱ्यांना दारात उभ्या करत नाहीत. विदर्भ कोकण ग्रामीण बँक कधीच आपले उद्दिष्ट पूर्ण करत नाही, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने देखील 100% उद्दिष्ट पूर्ण केले नाही. त्यांनी केवळ 68% रक्कम वाटली. काही तालुक्यात सेवा सहकारी संस्थांची मोठी बोंब आहे. जिल्ह्यात आजपर्यंत केवळ 67,000 खातेधारक शेतकऱ्यांना 700 कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. यंदाचे उद्दिष्ट मात्र 1,300 कोटी असताना शेतकऱ्यांना आता खासगी सावकारांकडे धाव घ्यावी लागणार का असा प्रश्न उपस्थित होतो. लीड बँक, जिल्हा बँक, सहकार खाते यांचे दुर्लक्ष अधोरेखित होत असून खासदार अनुप धोत्रे शेतकऱ्यांसाठी पुढाकार घेतील का हे पाहण्यासारखे असेल. जिल्ह्यातील विविध संस्थांचे पीक कर्ज वाटपाकडे दुर्लक्ष असल्याने जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. तर सहकार विभाग, खासगी बँका आणि जिल्हा बँकांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची गरज आहे. अन्यथा सावकारांचा जाच शेतकऱ्यांना सहन करावा लागेल. अकोला जिल्ह्यातील संस्थात्मक कर्ज वाटप कमी झाल्याने यंदा शेतकऱ्यांना खासगी सावकारांकडे हात पसरावे लागणार आहेत. खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यांनी भविष्यात आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्यास त्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील सहकारी बँक, सेवा सहकारी सोसायट्या आणि राष्ट्रीयकृत बँकांकडून म्हणावा तसा कर्ज पुरवठा शेतकऱ्यांना खरीप हंगामपूर्व काळात होत नाही.
त्यामुळे अखेर शेतकऱ्यांना खासगी सावकारांकडून जादा दराने पैसे घ्यावे लागतात. व्याज आणि मुद्दल अदा करताना शेतकऱ्यांना मात्र मोठी आर्थिक कसरत करावी लागते. ही कसरत टाळण्यासाठी जिल्ह्यातील बँकांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची गरज आहे. पण बँकांचे नियम आणि बँक अधिकाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना संस्थात्मक कर्ज पुरवठा होत नाही. त्यामुळे त्यांना खासगी सावकार जवळचे वाटतात आणि कोरडवाहू शेतकरी मात्र निसर्गाच्या लहरीपणासमोर हतबल होतात. या सर्व दुष्टचक्रातून वाचण्यासाठी नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे लक्ष देतील का, अशी विचारणा संतप्त शेतकरी करीत आहेत. यंदा पाऊस सरासरी एवढा पडेल या हवामान खात्याच्या अंदाजामुळे आनंदित झालेला शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. त्याचप्रमाणे प्लास्टिक ताळपत्री, छत्री, पादत्राणे आणि रेनकोट विक्रेते यांचे देखील तोंडचे पाणी पळाले होते. पण थोडी बहुत विक्री सुरू झाली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी बाजारात छत्री, रेनकोट, पावसाळी पादत्राणे घेण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी उसळत असते. महाराष्ट्रात 7 जून रोजी पाऊस हमखास पडतो अशी सर्वसामान्यांची धारणा होती. आता रिमझिम पाऊस पडत आहे. तरुणींसाठी झालर छत्र्यांचा ट्रेंड आहे. जुन्या काळातील लांब आजोबांच्या काठीसारख्या छत्र्यांना देखील अजूनही मागणी आहे. लहान मुलांसाठी 150 ते 200 रुपये, मोठी छत्री 175 ते 300 रुपयांपर्यंत आहेत. विविध व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांसाठी 700 ते 2000 रुपयांपर्यंत छत्र्या उपलब्ध आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा छत्र्यांसह रेनकोटला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तरुण मंडळींसाठी वॉटर प्रिंट, ट्रान्सपरंट, चेन, मिड टॉप, लॉंग टॉप आदी रेनकोट उपलब्ध आहेत. पॅन्ट, शर्ट, पॅराशूट, नायलॉन आणि ट्रान्सपरंट आदी प्रकारही दाखल आहेत. अम्ब्रेला, लॉंग कोट, टॉप विथ स्कर्ट आदींना तरुणाई पसंती देत आहे. बाजारात ब्रँडेड रेनकोटही उपलब्ध आहेत. लहान मुलांचे रेनकोट 250 ते 350 रुपये, महिलांसाठी 250 ते 800 रुपये, तर पुरुषांसाठी 500 ते 1500 रुपयांपर्यंत रेनकोट उपलब्ध आहेत. मात्र पाऊसच न आल्याने सगळ्यांचाच उत्साह मावळला आहे. पावसाळ्यात रेनकोटमुळे संपूर्ण शरीराचे भिजण्यापासून संरक्षण होते. त्यामुळे महिला आणि पुरुष पावसाळ्यात सर्वाधिक वेळा या रेनकोटचा वापर करतात. त्यामुळे रेनकोट खरेदी करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. रेनकोट खरेदी करताना नायलॉन किंवा पॉलिस्टर, गोरटेक्स यांसारख्या वॉटरप्रूफ मटेरियलपासून बनवलेल्या रेनकोटचीच निवड करा. यामुळे तुमचे पावसात भिजण्यापासून संरक्षण होऊ शकेल आणि असे रेनकोट तुम्हाला कोरडे ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडेल. प्लास्टिक, नायलॉन मटेरियलपासून बनवलेला रेनकोट असल्याने तो घातल्यानंतर शरीराला घाम येऊ शकतो. अशा स्थितीत जर रेनकोट शरीराला अतिशय फिट्ट असला तर श्वास घेण्यास अडचण निर्माण होईल. तेव्हा जाळीचे अस्तर किंवा वेंट्स यासारखी वैशिष्ट्ये असलेला रेनकोट पहा. सीलबंद शिवण स्टिचिंगमधून पाणी जाण्यापासून रोखतात. त्यामुळे रेनकोटची एकूण वॉटरप्रूफिंग क्षमता वाढते. हुड डिझाईन आणि रेनकोटची कार्यक्षमता विचारात घ्या. ॲडजस्टेबल किंवा वेगळे करता येण्याजोग्या हुडसह रेनकोट शोधा. हा रेनकोट तुमच्या डोक्याला आणि चेहऱ्याला चांगला कव्हरेज आणि संरक्षण देईल. वन विभागाचे हॅमर, PR बुक, GPS मशीन घेऊन चोरटे पसार झाल्याची अकोट तालुक्यातील घटना समोर आली आहे. पोलिसांनी वन विभागाच्या या तक्रारीची सुरुवातीला गंभीर दखल घेतली नाही, पण नंतर गुन्हा दाखल केला. अकोला जिल्ह्यात अवैधरित्या वृक्षतोड करण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वन विभागामार्फत वृक्षतोड थांबविण्यासाठी विविधरित्या कारवाईचे सत्र सुरू आहे. मात्र लाकडांची तस्करी करणारे काही ठिकाणी सक्रिय असल्याचे समजते. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील बोर्डी ते नागपूर रोडवर वृक्षतोड करणाऱ्यांनी काही झाडे अवैधरित्या तोडल्याची माहिती अकोट वन विभागाला मिळाली. माहितीच्या आधारे वन विभागाच्या टीमने घटनास्थळी पोहोचत पाहणी केली असता त्या ठिकाणी महारोग व बाभूळ जातीची झाडे तोडलेली आढळली. यावेळी उपस्थित वन कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्यावर वन विभागाची साहित्य असलेली बॅग गाडीवर ठेवली आणि घटनास्थळाची पाहणी करीत होते. पाहणी करून परत आल्यावर सदरची बॅग ही अज्ञात व्यक्तीने लंपास केल्याची वन कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. सदर बॅगमध्ये लाकडावर मार्किंग करणारे हॅमर, PR बुक, GPS मशीन तसेच इतर कागदपत्र होते. सदर घटनेबाबत अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये वन विभागाच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास अकोट ग्रामीण पोलीस करीत आहेत. अकोट तालुक्यातील मुसळधार पावसाने व ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने पनोरी गावाचा संपर्क तुटल्याची माहिती समोर आली आहे. अकोट तालुक्यात काल रात्रीला जोरदार पाऊस पडल्याने पठार नदीवर नव्याने बांधण्यात येत असलेल्या दिनोडा मरोडा पनोरी नदीवरील तात्पुरता तयार केलेला रस्ता पाण्याच्या वेगाने वाहून गेला. दिनोडा, जौळखा, मरोडा, दिनोडा, पनोरी, दनोरी हा पुलाचे काम जागतिक बँक प्रकल्प विभाग, अकोला सार्वजनिक बांधकाम उपविभाग अकोट
यांच्या माध्यमातून काम चालू आहे. नदीवरील पुलाचे बांधकाम संथ गतीने चालू असल्याने माती टाकून पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता. पहिल्याच पाण्याच्या पुरामुळे तो वाहून गेल्यामुळे पनोरी या गावाचा संपर्क तुटल्याने या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या गावांमधून येणारा हा मुख्य रस्त्याला जोडणारा एकमेव प्रमुख रस्ता असून शेतकऱ्यांनी खते व बी बियाणे भरण्यासाठी बाजारपेठेमध्ये येण्याची मोठी पंचायत निर्माण झाली आहे. बाजारपेठेत कसे जावे हा प्रश्न शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना पडला आहे. नदीवरील पुलाचे काम संथ गतीने चालू असून संबंधित ठेकेदारांनी व प्रशासनाने लक्ष देऊन लवकरात लवकर पुलाचे काम पूर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकरी वर्ग करीत आहे. मान्सूनपूर्व कामे न केल्याने अकोल्यातील नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. ठिकठिकाणी वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे अकोला शहरातील अग्रसेन चौक येथे महावितरण जुन्या पद्धतीमुळे डीपीवर शॉर्ट सर्किट झाल्याने नागरिक भयग्रस्त झाले होते. पाऊस पडल्यानंतर अकोल्यात कधी नव्हे ते नागरिकांना अंधाराचा सामना यंदा करावा लागला. पाऊस पडला की अर्धे शहर कधी अंधारात जाते हे समजत देखील नाही. तासनतास वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. अकोला शहरातील मुख्य अग्रसेन चौक येथे काल झालेल्या वादळी हवेसोबत पावसाने सुद्धा हजेरी लावली. विद्युत डीपी इलेक्ट्रिक वायरमधून वायर एकमेकांना जोडल्यामुळे हा स्पार्क होत होता. यामधून आगीचे मोठे गोळे निघत होते. हे बघून नागरिक भयभीत झाले होते. जर एखादा इलेक्ट्रिक वायर तुटून कोणाच्या अंगावर पडला तर खूप मोठी दुर्घटना होऊ शकली असते. रामदासपेठ पोलीस स्टेशन पोलीस कॉन्स्टेबल आकाश जामोदे यांचे पेट्रोलिंग असल्यामुळे हा प्रकार त्यांच्या समोर आला असता त्यांनी तात्काळ महावितरण ऑफिसमध्ये जाऊन नोंद नोंदवली व घटनास्थळी इलेक्ट्रिक वायरमन पोहोचले आणि होणारी दुर्घटना लवकरात लवकर टाळली. नॅशनल हायवे आणि महापालिकेद्वारे संयुक्तपणे उड्डाणपूल व अंडरपास यांची देखभाल दुरुस्ती होण्याची गरज आहे. पण पहिल्याच पावसाने अंडरपास बरोबर उड्डाणपुलाचे 3 तेरा वाजले आहेत. अकोल्याच्या अटल बिहारी वाजपेयी उड्डाणपुलावर पावसाचे पाणी साचल्याने उड्डाणपुलावरून जाणाऱ्या वाहन चालकांचे तसेच उड्डाणपुलाखालून जाणारे वाहन चालकांचे हाल होत आहेत. उड्डाणपुलाच्या कोसळणाऱ्या पाण्यात नागरिक धबधब्याचा आनंद लुटत असतानाचा अनेक ठिकाणी उड्डाणपुलाचे पाणी साचल्याने खालून जाणाऱ्या वाहन चालकांवर पाणी पडताना दिसत आहे. त्यामुळे उड्डाणपुलावर पाणी साचले आहे. विनाकारण साचलेले पाणी डोकेदुखी बनले आहे. उड्डाणपुलावर बराच वेळ पाणी साचल्याने उड्डाणपुलास बाधा निर्माण होऊ शकते. या ठिकाणी अपघाताची शक्यता टाळता येत नाही, कारण साचलेल्या पाण्यामुळे वाहने घसरण्याची शक्यता अधिक आहे. गेल्या वर्षीच उड्डाणपुलावरून पावसाचे पाणी साचल्याने नेहरू पार्ककडे जाणाऱ्या उड्डाणपुलाची दुरावस्था झाली. त्यामुळे अनेक महिने हा मार्ग बंद असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. 2 दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शहरात नेहमीच चर्चेत असलेल्या उड्डाणपुलावर पाणी साचल्याने उड्डाणपुलाचा दर्जा ढासळला होता. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. पुढील 4 दिवस श्रींच्या पालखीचे RRC वर लाईव्ह दर्शन. शनिवारी श्रींची पालखी अकोल्यात होणार दाखल. %54 शेतकऱ्यांना संस्थात्मक पीक कर्ज पुरवठा. खासगी सावकारांकडे जाण्यासाठी प्रवृत्त करते कोण? पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टांपासून दूर आहेत बँकर्स. शेतकऱ्यांच्या हितासाठी खासदार धोत्रे देतील का लक्ष? जिल्ह्यात रेनकोट, छत्री, ताडपत्री विक्री वाढली. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची खरेदीकडे धाव. कोट्यवधीच्या अंडरपास बरोबर उड्डाणपुलाचे वाजले 12. शहरातील मुख्य रस्त्यावर धबधब्याचा फील. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.